नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मकर संक्रांतीची ऑफर जी आहे ती आज रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. तुम्ही संक्रांती नावाचं कुपन कोड यूज करा. तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या सर्व कोर्सेसवर 20% डिस्काउंट जे आहे ते बघायला मिळणार आहे. आज आपण 15 जानेवारी 2026 इथं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर चालू घडामोडी वन लाइनरचं आपण एक पुस्तक जे आहे ते आपल्या ॲप्लिकेशनवर आणलेलं आहे. पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीने भारतातील पहिले राजदूत म्हणून कुणाची नियुक्ती केली आहे? तर भारतामध्ये अफगाणिस्तानमधील पहिले राजदूत नेमण्यात आलेले आहे आणि ते आहे नूर अहमद नूर. मित्रांनो, नूर अहमद जे आहे ते भारतातील आपण जर बघितलं तर अफगाणिस्तानने काय केलेली आहे, त्यांची भारतामध्ये ॲज अ राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. ते नवी दिल्लीमधील अफगाण दूतावास चार्ज डी अफेअर्स म्हणून पदभार जे आहे ते स्वीकारणार आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर भारतात अफगाण राजदूत नेमणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मित्रांनो, अफगाणिस्तान अशा खंडातीलच देश आहे. काबूल राजधानी आहे. भारताला सगळ्यात कमी सीमा कोणत्या देशाची लाभते तर ती अफगाणिस्तानची आहे. अफगाणी आपण जर बघितलं तर अफगाणी तिथलं चलन आहे. शुरा तिथल्या संसदेचं नाव आहे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या नियुक्त्या आपण बघूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक कोण बनले? उर्जित पटेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक कोण बनले? डॅनियल कॅट्स. व्हेनेझुएलाचे नवीन अध्यक्ष कोण बनल्या? डेल्सी रॉड्रिगेज. इंटरपोलचे नवीन अध्यक्ष कोण बनले? लुकास फिलिप. संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोण बनल्या? शेका अल नोवेस. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले? डॉक्टर राजीव रंजन. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या? क्रिस्टी कॉवेंट्री. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन सीईओ कोण बनले? संजोग गुप्ता. युनेस्कोचे नवीन महासंचालक कोण बनले? खालिद अल एनानी. आयुसीएन स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनचे पहिले आशियाई अध्यक्ष कोण बनले? विवेक मेनन. जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष कोण बनले तर ते गेनाडी गोलोवकिन. तर हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय नियुक्त्या जे आहे ते आपण इथं बघितलेले आहे. तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया आपण. दुसरा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतीय लष्करी अधिकाऱ्याला संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं? तर संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार जो आहे तो स्वाती शांताकुमार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर मेजर स्वाती जे आहे मित्रांनो, तर ते युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स म्हणून असते, एक शांतिदूत फोर्स असते. तर त्यामध्ये भारताच्या जे काही महिलांची जे काही दल आहे त्याचं नेतृत्व करतात स्वाती शांताकुमार आणि त्यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 जो आहे तो त्यांना मिळाला आहे. तर त्यांच्या समान भागीदार आणि चिरस्थायी शांती या प्रकल्पासाठी हा अवॉर्ड जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे. त्या संयुक्त राष्ट्राचं जे काही आपण म्हणूया शांती मिशन आहे त्यामध्ये सध्या तैनात आहे. ज्या महिलांची जे काही दल आहे तर त्याचं ते नेतृत्व करत आहे. तर मिलिटरी एंगेजमेंट टीमचं ते नेतृत्व करत आहे. तिसरा क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये इस्रोच्या वर्षातील पहिल्याच अयशस्वी मोहिमेसाठी कोणतं रॉकेट वापरलं गेलं होतं? तर इस्रोने आपण जर बघितलं तर PSLV-C65 नावाचं रॉकेट वापरलं होतं आणि अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आणि इतर छोटे मोठे सॅटेलाइट जे आहे ते अवकाशामध्ये पाठवलं होतं. पण जी काही तिसरी स्टेज होती या रॉकेटची तर तिसऱ्या स्टेजमध्ये ते फेल झालं आणि हे मिशन जे आहे ते अनसक्सेसफुल झालेलं आहे. तर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट N1 जो DRDOने विकसित केला होता आणि इतर वेगवेगळ्या देशांचे काही सॅटेलाइट होते, आपण जर बघितलं तर ते इथं फेल झालेले आहे. आपण जर बघितलं तर प्रक्षेपणाला जे काही रॉकेट आहे त्याला PSLV-DL किंवा PSLV-C62 या नावाने देखील ओळखलं जातं. या PSLVचं हे 64वं उड्डाण होतं. PSLVचं नाव काय? C62. उड्डाण किती आहे? 64वं आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ते फेल झालेलं आहे. त्यात ईशान्य भारतातील पहिला उपग्रह जो आहे लचित 1 आणि स्पेनच्या केस्ट्रल इनिशियल डेमॉन्स्ट्रेटर री एंट्री कॅप्सूल देखील यामध्ये समाविष्ट होती. चौथा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनलेले आहे न्यायमूर्ती रेवती मोहित डेरे. तर आपण जर बघितलं तर रेवती मोहित डेरे जे आहे
ते मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत. त्यांनी सोमेन सेन यांची जागा घेतलेली आहे. मेघालय उच्च न्यायालयाची निर्मिती 2014 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय शिलाँग मध्ये आहे, म्हणजे ते मुख्य कार्यालय. आणि आपण जर बघितलं तर मेघालय राज्याचं जे काही आपण म्हणू एरिया आहे तो त्या अंतर्गत येतो. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, पोंगल सण जो आहे तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पोंगल जो आहे तो तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. आपल्याकडे मकर संक्रांती साजरी केली जाते, तसं तामिळनाडूमध्ये पोंगल सण साजरा केला जातो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा सूर्यदेव आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक 4 दिवसांचा कापणीचा उत्सव आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकच्या काही भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये भारतीय लष्कराने नागरी आणि लष्करी संस्थांमधील समन्वय वाढवण्यासाठी सांझ हा शक्ती सराव कुठे आयोजित केला होता? तर सांझ शक्ती सराव जो आहे तो पुणे, महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणून इम्पॉर्टंट आहे, आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो. तर भारतीय लष्कराने नागरी आणि लष्करी संस्थांमधील समन्वय साधण्यासाठी सांझ शक्ती सराव जो आहे तर तो आयोजित केलेला आहे पुणे, महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, दिघी नावाचं ठिकाण आहे, म्हणजे माझ्या भावाचं जे काही घर आहे ते सुद्धा त्याच ठिकाणी दिघी. तर दिघी खडकी मिलिटरी स्टेशनवर पुण्यामध्ये आपण जर बघितलं सांझ शक्ती सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भारतीय लष्कर तसेच महाराष्ट्र पोलीस तसेच CISF, फोर्स 1, अग्निशमन दल, NDRF, पुणे महानगरपालिका यासह 16 प्रमुख नागरी संस्थांचा यामध्ये समावेश होता. म्हणजे नागरिक संस्था तसेच आपण जर बघितलं आर्म फोर्सेस यांचा एकत्रित हा युद्ध सराव आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेला आहे. 19 तारखेपासून याचे लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. पण त्या अगोदर आता 20% डिस्काउंट आज रात्री 12 वाजेपर्यंत, त्याचा तुम्ही लाभ घ्या. त्याचबरोबर ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी धुरंधर बॅच जी आहे ती आपण सुरू केलेली आहे. या बॅचची फी 1499 आहे. यामध्ये नोट्स, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर आणि 4 महिन्याचा कालावधी तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच देखील आपल्या ॲप्लिकेशनवर आहे. या आपल्या नोट्स आहे ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प करणार आहे. तुम्हाला कोणती बॅच जॉईन करताना काय करायचं, आज संक्रांती नावाचं कुपन आहे. जसं तुम्ही बाय नाव किंवा जॉईनवर क्लिक कराल तसं कुपन टाका, अप्लाय करा, फीमध्ये तुम्हाला डिस्काउंट होऊन जाईल. आपलं टेलिग्राम आणि इंस्टाचं पेज सुद्धा फॉलो करायचं आहे. 7वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणती विमान कंपनी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन मध्ये सामील होणारी 5वी सक्रिय भारतीय विमान कंपनी बनली? तर विस्तारा नावाची आकासा एअर नावाची कंपनी आहे. एक प्रसिद्ध शेअर मार्केटमधील एक व्यक्तीचं नाव तुम्ही ऐकलं असेल, राकेश झुंझुनवाला यांची ही कंपनी आकासा एअर. आणि आकासा एअर ही इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन मध्ये सामील होणारी 5वी सक्रिय भारतीय कंपनी जी आहे ती बनली आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. यामध्ये ऑलरेडी एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्या होत्या. आता आकासा एअर सुद्धा यामध्ये सामील झालेली आहे. मग आता या सदस्यत्वामुळे आकासा एअरला जागतिक विमान वाहतूक मानक सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करावं लागणार आहे आणि इतर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी सहयोग करण्यास तिला मदत होणार आहे. 8वा प्रश्न आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने अवकाशात एक घोस्टल गॅलेक्सी, म्हणजे अशी गॅलेक्सी ज्यामध्ये उजेडच नाहीये, तर ती शोधलेली आहे. तर तिचं नाव काय? तर तिचं नाव आहे मित्रांनो Cloud9. तिचं नाव काय आहे? Cloud9. तर Cloud9 नावाची गॅलेक्सी जी आहे तर ती नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने शोधलेली आहे. तर टेलिस्कोपचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे, हबल स्पेस टेलिस्कोप. तुम्हाला विचारलं जाईल जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, म्हणजे ऑप्शन दिले जाईल. हबल स्पेस टेलिस्कोपने ही आपण जर बघितलं तर Cloud9 नावाची एक गॅलेक्सी जी आहे ती शोधलेली आहे. हे विश्वाच्या सुरुवातीच्या आकाशगंगा निर्मिती प्रक्रियेचे अवशेष आहे. त्यामध्ये फक्त डार्क मॅटर आहे आणि हायड्रोजन वायू आहे. आपण जर बघितलं तर हे मेसियर 94 नावाच्या सर्पिल आकाशगंगेजवळ सुमारे 14 दशलक्ष प्रकाश वर्ष अंतरावर ही आपण जर बघितलं गॅलेक्सी स्थित आहे. त्यावर प्रश्न विचारला जाईल. आता सांगतो. पुढे जाऊया. जानेवारी 2026 मध्ये वेईमर ट्रायंगल जे आहे त्या स्वरूपात परराष्ट्र मंत्री स्तरीय बैठकीत भारताने प्रथमच कुठे भाग घेतला? तर वेईमर ट्रायंगल स्वरूपात परराष्ट्र मंत्री जे आहे तर त्यांनी सहभाग घेतलेला आहे पॅरिस, फ्रान्समध्ये.
आता वेइमर ट्रायंगल नेमकं काय हे आपण समजून घेणं इथं गरजेचं आहे. यावर सुद्धा प्रश्न येईल. वेइमर ट्रायंगल म्हणजे 3 देशांचा हा एक गट आहे. त्यामध्ये फ्रान्स येतो, जर्मनी येतो, पोलंड येतो. फ्रान्स, जर्मनी, पोलंड. फ्रान्समध्ये या परिषदेचं आयोजन झालं होतं, ज्यामध्ये आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सहभाग घेतला होता. आपण जर बघितलं तर युरोपच्या बाहेरील एखादा देश पहिल्यांदाच या समिटमध्ये आपण जर बघितलं तर सामील झालेला आहे, तो आहे भारत. ही गोष्ट लक्षात ठेवा. या बैठकीचे उद्दिष्ट भारत आणि प्रमुख युरोपियन शक्तींमधील धोरणात्मक समन्वय अधिक मजबूत करणं हे आहे. तर फ्रान्स, जर्मनी, पोलंड. 10वा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या शहरात एका नवीन नौदल तळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या शहरात नवीन नौदल तळ स्थापन करण्याची घोषणा केली? तर हल्दिया. आपण जर बघितलं पश्चिम बंगालमध्ये भारतीय नौदल जे आहे ते एक नवीन नौदल तळ जे आहे ते स्थापन करणार आहे. सध्या बांगलादेश खूप फॉर्म मध्ये आणि मग बांगलादेश जेवढं फॉर्म मध्ये, तर उद्या जर त्यांनी जाऊन काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तिथंच समजून घ्या जागेवर आणण्यासाठी आपण हे नौदल तळ जे आहे ते कोलकात्यापासून 100 किलोमीटर अंतरावर बनवत आहोत. हल्दिया हुगळी नदीचं जे काही आपण म्हणूया जी गंगेची वितरिका आहे, तर तिच्या काठावर आपल्याला हे नौदल तळ बघायला मिळेल. 11वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुमार संगकाराला मागे टाकून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोण ठरला? तर तो बनलेला आहे विराट कोहली. आपण जर बघितलं तर 28,000 कुमार संगकारा धावा होत्या, विराट कोहलीने त्याला पार केलेलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध जो काही वडोदरामध्ये सामना झाला होता तिथं त्याने आपण जर बघितलं तर 90+ धावा केल्या होत्या आणि तिथं त्याने कुमार संगकाराचा विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. 12वा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संघर्षमय जीवनावरील अग्नी सरसुलो विकासितंचिना कमलम द्रौपदी मुर्मू या पुस्तकाचं लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचं लेखन केलेले यारलगड्डा लक्ष्मी प्रसाद यांनी. आपण जर बघितलं राष्ट्रपती मुर्मू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन आंध्र विद्यापीठात रस्ते साफ करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचारी लक्षम्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचं शीर्षक आहे अग्नी सरसुलो विकसनचिना कमलम द्रौपदी मुर्मू. तर खूप किचकट नाव आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे पुस्तक यारलगड्डा लक्ष्मी प्रसाद यांचं आहे. तर आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी हे आहे. बघा पहिला क्वेश्चन आहे, जी काही Cloud9 आहे, Cloud9 जी काही आपण आकाशगंगा आहे, तर ती कोणत्या टेलिस्कोपने शोधण्यात आलेली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. दुसरा प्रश्न हा आहे की जो काही वायमर ट्रायंगल आहे तर त्यामध्ये किती देश येतात आणि कोणकोणते आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि तिसरा तुमचा प्रश्न आहे की भारतीय नौदलाचं अलीकडील जे काही आपण एक बेस बनवत आहोत तर तो कोणत्या राज्यात आहे? Cloud9 अर्थव्यवस्था कोणत्या टेलिस्कोप, इथं टेलिस्कोप तुम्हाला विचारलेला आहे. त्यानंतर वायमर ट्रायंगल मध्ये कोणते देश आहे आणि नौदलाचं जे काही तळ नवीन बनवलं जाते त्याचं राज्य जे आहे ते तुम्हाला इथं विचारलेलं आहे. त्याचे क्वेश्चनचे उत्तर द्या आणि लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.